नमस्कार मंडळी. मी आशुतोष बापट. सगळ्यात पहिल्यांदा नागपंचमीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा आपण ज्याला दुधात साखर, मणिकांचन योग, गुरुपुष्यामृत योग, जे जे काही म्हणून चांगले योग आपण म्हणू शकू, ते सगळे चांगले योग आज आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की नागपंचमीचा सण आहे आणि नागपंचमी म्हणलं की इतिहासाच्या अभ्यासकांना लगेच दुसरं नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदर यांचं. बाबासाहेब पुरंदर यांचा आज जन्मदिवस. आणि आज कोरोना असल्यामुळे ते आज कोणालाच काही साजरा करणं किंवा भेटणं शक्य होत नाही. पण या निमित्ताने इतिहासाची काहीतरी उजळणी, इतिहासाशी आपलं जे काही नातं आहे ते पुन्हा या चांगल्या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सगळ्यांच्या पुढे आणावं, या निमित्ताने केलेला हा सगळा खटाटोप आणि हा कार्यक्रम. आणि त्याच्यासाठी आज आपल्याला लाभलेले पुण्यातले अत्यंत लाडके वक्ते श्री पांडुरंग बलकवडे सर उर्फ बाळासाहेब बलकवडे सर. सरांची ओळख करून देण्याचं काम माझ्याकडे दिलंय, पण खरं तर ही ओळख करून देण्याची पुणेकरांना तरी काही आवश्यकता नाही. पुण्याबाहेरची मंडळी किंवा काही असतील त्यांना सुद्धा खरं तर आवश्यकता नाही, पण काही गोष्टी आपण या सांगितलेल्या किंवा बोलल्या गेल्या पाहिजेत किंवा सांगितल्या गेल्या पाहिजेत, हे नेमकं निमित्त होतं. बाळासाहेब नुकतेच सदन कमांड मधून निवृत्त झालेत. पूर्ण आयुष्य झपाटले पण जे असतं इतिहासाच्या अभ्यासाचं, ते जर बघायचं असेल उदाहरण, मुख्यत्वे करून नवीन इतिहास शिकणाऱ्यांना, त्यांच्यासाठी बाळासाहेब हे एक अतिशय ज्वलंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. एखादी गोष्ट म्हणजे एखाद्या विषयात झोकून दिल्यानंतर तो विषय कसा मुरलेला असतो त्यांच्यामध्ये, हे त्यांच्याशी बोलताना पदोपदी जाणवतं. अनेक सणावळ्या, अनेक नावं, घराणीच्या घराणी, त्यांच्या वंशजांची नावच्या नावं, हे सलग त्यांना पाठ आहे. आणि पाठ हे म्हणजे त्यांनी पाठ केलेलं नाहीये की ते भिनलेलं आहे त्यांच्यामध्ये. त्यामुळे ते सहजगत्या जणू काही आपल्याच कुटुंबाची एखादी घटना सांगायची असेल असे ते घटना लिलया सांगत जातात. मोडी कागदपत्र, त्यांचं वाचन, त्यांचं संवर्धन आणि ह्याचा खूप मोठा अभ्यास बाळासाहेबांनी केलाय आणि तो त्यांचा चालू आहे. नुकतंच त्यांच्याशी बोलताना जाणवलं की तळेगावच्या ढमढेरे घराण्याचा इतिहास हा अगदी जवळजवळ छापण्यापर्यंत आलेला आहे. ते काम केलं त्यांनी. आणि दुसरं त्यांचं स्वतःचं बलकवडे घराणं आहे. बलकवडे घराण्याचा इतिहास सुद्धा बाळासाहेबांनी खूप मोठा अभ्यास त्याचा केलाय. आपल्याला सगळ्यांना माहितीये की तानाजी मालुसरेंनी कसा सिंहगड घेतला आणि तो पराक्रम सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, तसाच पराक्रम पुढे राजाराम महाराजांच्या काळामध्ये नावजी बलकवडे या सरदारांनी केला होता. बाळासाहेब हे या नावजींच्याच घराण्यामधले पुढचे नावजींचेच वंशज आहेत. त्यांनी अनेक कागदपत्रांच्यावरून हा पूर्ण बलकवडे घराण्याचा इतिहास शोधून काढला, अभ्यास केलाय त्याचा, आणि तो सुद्धा आता पुस्तक रूपामध्ये काही वेळ लागेल त्याला, पण याच्या पुढे तो येऊ घातलाय. नुसता इतिहासाचा अभ्यास नाही तर त्याच्याबरोबर सामाजिक जाणीव, सामाजिक भान हे ठेवून सुद्धा बाळासाहेबांचे अनेक उपक्रम. शिवाजी रायगड स्मारक मंडळ जे आहे त्याचे सरकार्यवाह आहेत. आणि आपल्याला माहितीये की भारत इतिहास संशोधक मंडळ आता त्याची नवीन कार्यकारिणी आली आहे, त्याच्या चिटणीस पदावर पण बाळासाहेब आहेत. नवग्रह मंडळ ही ते तिथे कसब्यात राहत होते, तिथलीच त्यांनी स्थापन केलेली संस्था आणि त्याचे अध्यक्ष. आणि जुने वाडे गावातले पाडून तिथे नवीन इमारती होत असताना अनेक जुन्या आर्टिफॅक्ट्स ज्याला म्हणतात, पुरातत्वीय अवशेष, काही मूर्ती मिळतात, काही अवशेष मिळतात, हे शोधून काढणं, त्याचा अभ्यास करणं आणि ते इतिहास मंडळामध्ये नेऊन त्याच्यावरती वाचन करणं आणि त्याचं तिथे जतन करणं, असं मोठं काम त्याच्याबरोबर चाललेलं असतं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सरदार होते, त्या सरदारांचे वंशज आज कुठे आहेत, ते काय करतायत, त्यांचा या कागदपत्रांमधनं शोध घेऊन त्या सर्व मंडळींना एकत्र आणण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं, जो समुद्रामध्ये होणार आहे मोठं स्मारक, त्याचं जेव्हा भूमिपूजन, म्हणजे खरं तर जलपूजन म्हणायला हवं, ते जेव्हा झालं मुंबईला, तेव्हा ही सर्व मंडळी तिथे एकत्र आणण्यामध्ये बाळासाहेबांचा मोठा हात होता. तसंच पुण्यामध्ये जवळपास 100 ते 125 असे मोठे सेनाधिकारी राहतात, ज्यांना शौर्य पदक मिळालंय, PVSM परमविशिष्ट सेवा मेडल, वेगवेगळी सेवा मेडल सैन्यातली मिळालेत. अशा सर्व मंडळींना त्यांनी एकत्र आणलं आणि त्या सर्वांचा सत्कार गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये केला. तेव्हा तो तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते तो झाला. माझ्या मते भारतामध्ये माजी सेनाधिकाऱ्यांचा असा एकत्र करून झालेला गौरव हा बहुतेक पहिल्यांदाच झाला असणार आणि तो बलकवडे सरांच्याकडनं झाला असणार. इतिहास, मराठ्यांचा इतिहास याच्याबद्दल जेव्हा बोलायला लागतो आपण, तेव्हा बाळासाहेब खुलून बोलायला लागतात. आणि ते म्हणतात की 18वं शतक
अगदी आवर्जून सांगतात प्रत्येक 18वं शतक हे अभ्यासकांनी दत्तक घेतलं पाहिजे. 18व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी जी पायाभरणी केली होती स्वराज्याची, त्याचा मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करण्याचं जे काही सगळं आपल्या मराठा मंडळींनी सामर्थ्य दाखवलंय ते 18व्या शतकामध्ये आहे. आणि त्या 18व्या शतकाचा अभ्यास केला पाहिजे. त्या दृष्टीने बाळासाहेबांचं बोलणं, अभ्यास हा सगळा त्या दृष्टीने असतो. पानिपत हा शब्द आपल्याकडे इतके दिवस नकारात्मक यांनी वापरला जायचा. एखाद्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये सुद्धा कोणाचे एकदम अनेक विकेट गेल्या की त्या संघाचा पूर्ण पानिपत झाला असा नकारात्मक वापरला जायचा. पण पानिपत ही नकारात्मक नाहीये, तर तो मराठ्यांची विजयगाथा आहे. हे अभ्यासातून आणि हा पूर्ण विचार मांडणारी जी मंडळी होती त्याच्यामध्ये बाळासाहेब अग्रेसर आहेत. आणि आज सुदैवाने आपल्याला त्यांच्याच तोंडून हे ऐकायची संधी मिळाली आहे. सध्याच्या काही दिवसामध्ये इतिहासाचं विकृतीकरण किंवा आम्हाला वाटतो तसाच इतिहास असं सांगायची पद्धत बोकाळलेली असताना भक्कम पुरावे, कागदपत्र यांच्या आधाराने या लोकांच्या समोर उभं राहून खरा इतिहास हा सर्वांच्या समोर मांडायचा आणि उगाच काहीतरी विपर्यास करणाऱ्या मंडळींची तोंड बंद करायची, हे अभ्यासातून बाळासाहेबांनी केलंय. त्यांची ओळख अजून किंवा त्यांचं ओळख किंवा त्यांचं कार्य, त्याचा गौरव किंवा हे करण्यासाठी आपल्याला खरं तर एक अख्खं सेशन घ्यायला लागेल. आज ती वेळ नाही. आजच्या या पवित्र आणि सुंदर दिवशी आपल्याला तितकाच देदीप्यमान मराठ्यांचा इतिहास आपल्याला ऐकायचा आहे बाळासाहेबांच्याकडून. म्हणून मी त्यांना विनंती करतो, सर आपण पानिपत, मराठ्यांची विजयगाथा याच्यावर आपण बोलावं. धन्यवाद. सर सुरू करा. धन्यवाद. नमस्कार. आज नागपंचमी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस. अगदी लहान वयामध्ये वडिलांच्या बरोबर बाबासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेलो आणि त्यांच्या इतिहासामुळे मी इतिहास वेडा झालो. त्यामुळे आज बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या सगळ्या इतिहास प्रेमींशी संवाद साधताना मला फार आनंद होतोय. मी माझं आजचं व्याख्यान हे बाबासाहेबांना समर्पित करत आहे. आज मी आपल्याशी पानिपतचा रणसंग्राम, मराठ्यांची शौर्यगाथा या विषयावर बोलणार आहे. खरं सांगायचं तर 14 जानेवारी 1761 पानिपत स्मृती दिन मराठी माणसाच्या श्रद्धेचा विषय आहे. कारण की याच दिवशी आम्हा सगळ्यांच्या 1,00,000 पूर्वजांनी देशाच्या अखंडतेसाठी, हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पानिपतच्या समरभूमीवर बलिदान दिलेलं आहे. म्हणून तो दिवस आमच्या श्रद्धेचा दिवस आहे. पानिपतचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आम्हाला फक्त एका दिवसाच्या युद्धाचा इतिहास समजून उपयोग नाही. त्याची पार्श्वभूमी आणि त्याचे परिणाम हे समजून घेणं म्हणजेच पानिपतच्या या संघर्षाचं योग्य पद्धतीने मूल्यमापन होईल असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून मी माझी मांडणी करणार आहे. आज मला जो वेळ मिळेल तो किती मिळतोय मला कल्पना नाही. त्या वेळेमध्ये हा विषय इतका व्यापक आहे, त्यामध्ये आज मी किती विषयापर्यंत मांडणी करतो हे मी पाहतो. जर तो विषय अर्धवट राहिला
तर निश्चित मला तो पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधावा. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी या देशात प्रस्थापित असलेल्या सर्व अन्यायकारी सत्तांशी संघर्ष करून इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कठोर परिश्रमाने त्या स्वराज्याला लोककल्याणकारी सुराज्य केलं. म्हणजे स्वराज्य मिळवणारे शिवराय आमच्यासाठी जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच त्या स्वराज्याला सुराज्य करणारे शिवराय आमच्यासाठी महत्वाचे आहेत. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी शिवाजी महाराजांचा हा वारसा पुढे चालवला. शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वतः दिल्लीपती औरंगजेब छोट्याशा स्वराज्यावर मुघलांचं प्रचंड सामर्थ्य, लष्करी आणि संपूर्ण हिंदुस्थानचा रेव्हेन्यू एकत्र करून हे छोटस स्वराज्य जिंकण्यासाठी महाराष्ट्रात आला. त्याला असं वाटलं की एकूण मुघल साम्राज्यापुढे हे मराठी राज्य केवढंच आहे, सहजरित्या आपण जिंकून घेऊ. शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनी या संघर्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि औरंगजेब संभाजी राजांचा संघर्ष सुरू झाला. तत्कालीन परिस्थितीमध्ये औरंगजेबाची एक गोष्ट लक्षात आली की हा मराठ्यांविरुद्धचा संघर्ष सामान्य नाही आणि म्हणून ही मोहीम अर्धवट ठेवून तो विजापूरला गेला. 1.5 वर्षामध्ये त्यांनी विजापूरची आदिलशाही जिंकली आणि फक्त 6 महिन्यामध्ये कुतुबशाही जिंकली आणि मग सर्व सामर्थ्य घेऊन तो मराठी राज्यावर तुटून पडला. दुर्दैवाने संभाजी राजांना त्यांनी विश्वासघाताने कैद केलं, त्यांची हत्या केली. पुढे 11 वर्ष राजाराम महाराजांनी संघर्ष केला. राजाराम महाराजांचं अकाली निधन झालं 1700 साली आणि 1700 सालापासून 1707 सालापर्यंत महाराणी ताराबाईंनी मराठी राज्याचं नेतृत्व केलं. या 27 वर्षाच्या संघर्षानंतरही औरंगजेबाला यश मिळालं आणि निराश झालेला औरंगजेब वयाच्या 89व्या वर्षी 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी नगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला. औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. 27 वर्ष हा संघर्ष चालू होता. संपूर्ण हिंदुस्थानातले योद्धे, राजे आणि सैन्य या महाराष्ट्रात एकवटलं होतं. औरंगजेबाच्या निधनानंतर औरंगजेबाच्या वारसांमध्ये दिल्लीच्या सत्तेसाठी संघर्षाला सुरुवात झाली आणि औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार असलेला त्याचा युवराज हा आता दिल्लीकडे निघाला, अज्जम, आणि त्याने विचार केला त्याच्या कैदेमध्ये असलेला संभाजी राजांचा पुत्र शाहू यांना आपल्या बरोबर ठेवणं त्याला संयुक्तिक वाटत नव्हतं आणि त्याने पुढचा विचार करून मराठ्यांचं सहाय्य आपल्याला उत्तरेच्या या सत्ता संघर्ष मिळावं या हेतूने युवराज शाहूंची सुटका केली. शाहू सुटून 17 वर्षाच्या कैदेनंतर स्वराज्यात आले. आल्यानंतर पहिले काही काळ त्यांना आपला अधिकार प्राप्त करण्यासाठी स्वकीयांशी संघर्ष करावा. 2 वर्षात या संघर्षामध्ये छत्रपती शाहू यशस्वी झाले आणि संपूर्ण हिंदवी स्वराज्याची धुरा शाहूंनी आपल्या खांद्यावर घेतली. शाहू महाराजांच्या या सत्ता संघर्षामध्ये त्यांना बाळाजी विश्वनाथ या तरुण सरदाराने मोठी साथ दिली आणि भविष्यामध्ये याच बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्यासाठी
अनेक गोष्टी, अनेक संघर्ष केले आणि म्हणून शाहू छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथांना हिंदवी स्वराज्याची, मराठी राज्याचे पंतप्रधान पदाची धुरा दिली आणि 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथ हे पेशवे झाले. प्रश्न असा होता, मराठ्यांचा बराचसा काळ तोपर्यंत अंतर्गतल्या संघर्षामध्ये गुंतून पडलेला होता. शाहू छत्रपती आणि बाळाजी विश्वनाथ यांच्या मनात अशी कल्पना आली की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मराठ्यांना उत्तुंग ध्येय दिलं, आपापसातले संघर्ष मिटवले, तसं करण्याची आज गरज आहे. आणि या दृष्टिकोनातून विचार चालू असताना त्याच वेळेस एक मोठी संधी मिळाली. आपल्याला कल्पना आहे की औरंगजेबाच्या निधनानंतर मुघल साम्राज्यामध्ये प्रचंड यादवी माजली. औरंगजेबाच्या पुत्रांमध्ये युद्ध झाली, सर्व मारले गेले. एकटा मुअज्जम म्हणजे बहादूरशाह हा वाचला, त्यांनी दिल्लीचं राज्य मिळवलं, त्याचाही लवकर मृत्यू झाला आणि दिल्लीमध्ये एक प्रकारची अस्थिरता निर्माण झाली. अनेक मुघल बादशाह घडले, कोणी उठावं, बंड करावं आणि बादशाही ताब्यात घ्यावी. असा संघर्ष चालू असताना दिल्लीमध्ये दोन बंधू होते, त्यांचं नाव सय्यद बंधू, सय्यद अब्दुल्ला आणि सय्यद हुसेन. या दोन भावां कर्तृत्वान होते, मुत्सद्दी होते, महत्वाकांक्षी होते. त्यांनी दिल्ली आपल्या ताब्यात यावी यासाठी एक तरुण मुलगा रफी उत्तरजत फरुखशियर नावाचा, त्याला आपल्या हाताशी घेतलं आणि त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला. या सय्यद बंधूंनी या तरुण फरुखशियरला दिल्लीचा बादशाह केला. थोरल्या सय्यदाने स्वतःला वजिरी घेतली. धाकटा सय्यद हा सेनापती झाला आणि अशा पद्धतीने दिल्लीवर या सय्यद बंधूंचं नियंत्रण झालं. काही काळ असं चाललं, परंतु फरुखशियरला लक्षात आलं की आपण नामधारी बादशाह, आपल्याला खरे बादशाह व्हायचं असेल तर या सय्यद बंधूंच्या ताब्यातून सर्व नियंत्रण आपल्या ताब्यात घ्यावं. आणि म्हणून त्यांनी या सय्यद बंधूंना शह द्यायला सुरुवात केली. फरुखशियर बादशाने सय्यद हुसेनला त्या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी थोरल्या सय्यदाला दख्खनचा सुभेदार केला आणि दिल्लीतल्या सय्यदाला नजरकैदेत टाकलं. आता इकडे सय्यद बंधू विचार करायला गेले की आपण या बादशाहाला बसवलेलं आहे, परंतु आज हा आपल्या अस्तित्वावर उठलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पहिल्या बादशाहाला बदलून याला बसवलं, तसं आपण याला बदलून नव्या बादशाहाला बसवण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते हालचाली करायला आणि यातून मोठा संघर्ष सुरू झाला. अशा वेळेस सय्यदांच्या असं लक्षात आलं, कारण की दिल्लीमध्ये आणखी राजकारण चाललं होतं. त्यावेळेस दिल्लीमध्ये मुघल साम्राज्यातला सगळ्यात अनुभवी सेनापती निजाम उल मुल्क आणि दुसरा सगळ्यात मोठा सरदार म्हणजे सवाई जयसिंग, जयपूर. या दोघांनी एकत्र येऊन फरुखशियरला पाठिंबा दिला आणि त्या सय्यदाला शह द्यायला त्यांनी सुरुवात केली. आता सय्यद बंधूंच्या एक गोष्ट लक्षात आली की दिल्लीवर पुन्हा वर्चस्व मिळवायचं असेल तर आपल्याला नवी शक्ती निर्माण करावी लागेल आणि आपल्या पाठीशी कोण उभं राहणार, हा विचार करून त्यांनी मराठ्यांचा पाठिंबा आपल्याला मिळवण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली. छत्रपती शाहू आणि बाळाजी विश्वनाथ यांच्याशी संधान बांधलं.
आता बघा, शाहू याच संधीची वाट बघत होता की मराठ्यांना कुठेतरी या स्वराज्याच्या मुलखातून बाहेर काढून कुठल्या नव्या ध्येयाकडे बाहेर पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि ही अगदी नामी संधी. शाहूने त्यांना विचारलं की आम्हाला काय मिळणार या बदल्यात, तुम्हाला आम्ही दिल्ली मिळवून दिल्याबद्दल तुम्ही आम्हाला काय देणार. तर त्यातून तहाच्या वाटाघाटीतून मराठ्यांची मागणी झाली की मुघलांचे जे दख्खनचे 6 सुबे आहे, त्या 6 सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखी आम्हाला मिळाली पाहिजे. सय्यद बंधू म्हटले ठीक आहे, आम्ही याला मंजूर आहोत, परंतु याला अंतिम मंजुरी देण्या अगोदर आपल्याला दिल्लीचं राज्य मिळवावं लागेल, दिल्ली जिंकावी लागेल. शाहू छत्रपती आणि बाळाजी विश्वनाथ म्हटले ठीक आहे, परंतु एक गोष्ट आहे की आज दख्खनचे 6 सुबे तुमच्या ताब्यात आहे. आपण उद्या दिल्लीला जाऊ, पण तोपर्यंत आम्हाला दख्खनची चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार तुमच्या अधिकारात बहाल करा. आणि अशा पद्धतीने मराठ्यांनी मुघलांच्या 6 सुब्याची दख्खनच्या चौथाई आणि सरदेशमुखी मिळवण्याची अधिकाराची अंमलबजावणी सुरू केली. हे वर्तमान दिल्लीला समजलं. बादशाह आणखी चिडला आणि त्याने सर्व शक्तीनिशी सय्यद बंधूंशी संघर्षाला सुरुवात केली. आता दख्खन मधला जो सय्यद होता त्याने विचार केला की आता आपण दिल्लीकडे जाणं गरजेचं आहे. आणि मराठ्यांशी झालेल्या चर्चेप्रमाणे बाळाजी विश्वनाथ पेशवे, खंडेराव दाभाडे सरसेनापती यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं एक प्रचंड सैन्य आता सय्यद बंधूला घेऊन दिल्लीकडे निघाले. मराठे दिल्लीमध्ये जाऊन पोहोचले. मराठ्यांनी दिल्लीला वेढा दिला, दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला आणि अगदी नाममात्र संघर्षामध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकून घेतली, लाल किल्ला जिंकून घेतला. आणि त्यानंतर त्यांनी बादशाहला, जो फरुखशियर होता, त्याला कैद केलं आणि त्याच्या जागी रफी उत्तरजत नावाच्या एका तरुण मुलाला बादशहा म्हणून घोषित केले. बघा काय हिंदुस्थानचा इतिहास आहे बघा. या औरंगजेबाचं निधन 1707 आणि फक्त 12 वर्षामध्ये म्हणजे 1719 मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकून घेतली आणि स्वतःच्या कर्तृत्वाने दिल्लीचा बादशहा बसवला. त्या रफी उत्तरजत बादशाला दिल्लीच्या दिवाने आम मध्ये मोठा दरबार भरला आणि तिथं त्याचा राज्यारोहण झाला. आणि मग मराठ्यांनी आपल्या मागणी मागितली की आम्ही आमचं दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. आणि मग त्याच्याकडून त्यांनी चौथाई, सरदेशमुखी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याला मान्यता देणारी सनद, ज्याला स्वराज्याची सनद, या 3 सनदा सन्मानपूर्वक दिल्लीच्या दिवाने आमच्या दरबारामध्ये बादशहाचा राज्यारोहण करून मराठ्यांनी प्राप्त केला. आणि याचबरोबर त्यामुळे मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी, दख्खनची संपूर्ण चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार प्राप्त झाला. एक प्रकारे मुघल साम्राज्य हे मराठ्यांना खंडणी देणारं साम्राज्य झालं. आणि त्याबरोबर आणखी एक मोठी गोष्ट घडली की औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांना कैद केलं होतं. 30 वर्ष आमच्या राजमाता मुघलांच्या कैदेमध्ये शेवटच्या काळामध्ये 1707 नंतर दिल्लीच्या लाल किल्ल्यात कैदेत होत्या. आणि मग बाळाजी विश्वनाथांनी सन्मानपूर्वक आपल्या राजमातांची सुटका केली आणि दिल्लीपासून साताऱ्यापर्यंत महाराणी येसूबाईंना वाजत गाजत आणलं. मराठ्यांच्या इतिहासातला हा एक मोलाचा सुवर्णक्षण होता. आणि अशा पद्धतीने आता मराठे एवढे आक्रमक झाले. दुर्दैवाने दिल्लीवरून आल्यानंतर लवकरच बाळाजी विश्वनाथांचं निधन झालं. आणि बाळाजी विश्वनाथांनंतर त्यांचे थोरले सुपुत्र बाजीराव यांच्यावर
छत्रपती शाहू महाराजांनी मराठी राज्याची पेशवे पदाची धुरा सोपवली. बाजीराव पेशवे आणि त्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा, बाजीराव 20 वर्षाचे आहेत, चिमाजी अप्पा 16 वर्षाचे आहेत. आता हे दोघं बंधू मराठी राज्याला शिवाजी महाराजांचं स्वप्नातलं साम्राज्य करायला कटिबद्ध झाले. आपल्याला कल्पना आहे की बाजीरावांच्या आणि चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बाजीरावांनी एवढी मराठ्यांनी एवढी घोडदौड केली. माळवा जिंकलं, बुंदेलखंड जिंकलं. त्याच वेळेस सेनापती खंडेराव दाभाडे यांनी गुजरात जिंकली. कर्नाटकामध्ये घोरपडे जाधव यांनी जाऊन संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडू आपल्या वर्चस्वाखाली आणलं. अशा पद्धतीने शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली मराठे चाहू बाजूला घोडदौड करतात. नागपूरकर भोसल्यांनी वऱ्हाड, खानदेश जिंकलं आणि ते आता संपूर्ण ओडिसा, बंगालकडे वाटचाल करतायत. अशी चौफेर मराठ्यांची घोडदौड चालू आहे. आता याचे परिणाम काय झाले की संपूर्ण हिंदुस्थानात याच्या प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. आता माळवा, बुंदेलखंड हे सगळं जिंकल्यानंतर सगळ्या भारताच्या लक्षात आलं की मुघल साम्राज्य आता दुबळं झालेलं आहे. आणि त्यामुळे आता मुघल साम्राज्यात अनेक प्रकार, म्हणजे दिल्लीच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या देशातली मुस्लिम मंडळी होती. म्हणजे त्याच्यामध्ये तुर्क होते, अफगाण होते, इराणी होते. त्यामध्ये पूर्वी तुर्कांचा आणि इराण्यांचा त्याच्यावर प्रभाव होता. परंतु पुढच्या काळात काय झालं की जी अफगाण मंडळी होती, खरं सांगायचं तर हिंदुस्थानमध्ये मुघलांच्या अगोदर अफगाण सुलतानांचं राज्य होतं आणि अफगाण सुलतानांकडून बाबराने हे राज्य जिंकून घेतलेलं होतं. त्यामुळे इथं असलेले जे अफगाण मंडळी, पठाण, बंगश, रोहिले, ही सर्व मंडळी यांच्या मनामध्ये एक अतृप्तता होती की या तुर्कांनी आम्हा अफगाणांचं राज्य जिंकून घेतलेलं आहे हिंदुस्थानचं. आज आपल्याला हे मुघल साम्राज्य दुबळं झालेलं आहे. इथं पुन्हा एकदा अफगाणांचं राज्य निर्माण करण्याची संधी आहे आणि या दृष्टिकोनातून ही मंडळी आपली वाटचाल करतात. त्याच वेळेस मराठ्यांचं हे जे काही नवं चाललेली वाटचाल बघून आता भारतातलं मुघलांचं साम्राज्य दुबळं झालेलं आहे हे जगभरात कळायला लागलेलं आहे. आणि यातूनच इराणचा शहा नादिर शहा हा अतिशय महत्वाकांक्षी आहे, पराक्रमी आहे, अनुभवी सेनापती आहे, तेवढाच तो क्रूर आहे, धर्मांध आहे. या नादिर शहाने काय केलेलं आहे, हिंदुस्थानातलं मुघलांचं साम्राज्य दुबळं आहे बघून त्याने हिंदुस्थानवर स्वारी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पहिली तयारी म्हणून इराणमधून तो बाहेर पडला, हिंदुस्थानच्या वाटेला लागला आणि वाटेवर अफगाणिस्तान आहे की ते अफगाणिस्तान, काबूल आणि कंधार हे हिंदुस्थानच्या मुघल साम्राज्यातले 2 सुभे होते, हिंदुस्थानचा भाग होते. ते त्यांनी जिंकून घेतलं, काबूल कंधार. आणि तिथं असलेल्या लाखो हजारो अफगाण तरुणांना त्याने गुलाम केलं आणि आपलं सैन्य आणि ह्या गुलामांचं सैन्य घेऊन नादिर शहा आता हिंदुस्थानकडे निघाला. 1738 मध्ये तो हिंदुस्थानच्या सीमेवर खैबर खिंडीमध्ये आला. त्याने लाहोर जिंकलं आणि तो दिल्लीकडे वाटचाल करायला लागला. त्यावेळेस दिल्लीमध्ये या नादिर शहाला रोखण्याची सामर्थ्य कुणाच्यातच नव्हतं. तो दिल्लीवर चालून आला. मुघल साम्राज्याच्या वतीने थोडाफार संघर्ष झाला, परंतु शेवटी त्यांचा पराभव झाला. नादिर शहाने दिल्ली जिंकली. दिल्लीला येत असताना नादिर शहाने असा एक प्रचार केलेला होता की इथं असलेले मुघल हे दुबळे झालेले आहेत
त्यामुळे हिंदुस्थान मधली इस्लामची सत्ता दुबळी झालेली आहे. त्यांच्या विरुद्ध हिंदू काफर मराठे हे शक्तिशाली झालेले आहे. जर हिंदुस्थान मधल्या इस्लामची शक्ती पुन्हा मिळवायची असेल तर मला तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. आणि यातून मुघल साम्राज्यातल्या अनेक सरदार मनसबदारांनी या नादिरशाहला अप्रत्यक्षपणाने मदत केली. आणि एकदा दिल्ली जिंकल्यावर मात्र नादिरशाहने स्वतःचं सत्य स्वरूप उघड दाखवलं आणि त्याने बादशाहकडं प्रचंड खंडणी मागितली. बादशाहने सांगितलं की माझा खजिना रिकामा आहे. याने तो समाधानी झाला नाही. त्याने संपूर्ण राजवाडे खणून काढले. त्याला हवं तेवढं लूट मिळाली नाही. आणि मग त्याने दिल्लीतल्या सर्व मनसबदारांची घरदारं खणून काढली, त्यांच्याकडून खंडण्या गोळा आणि दिल्लीमध्ये एकच कत्लेआम सुरू केला. त्याने काही सैन्य पाठवून मथुरा, वृंदावन या हिंदूंच्या धार्मिक स्थानांवर आक्रमण केलं. तिथंही प्रचंड कत्तली केल्या. आता बघा काय घडतंय दिल्लीमध्ये की इस्लामच्या रक्षणासाठी जिहाद पुकारत आलेला नादिरशाह हाच आपल्या विनाशाची तयारी करतोय हे बघितल्यानंतर मात्र सगळ्या दिल्लीतल्या सर्व सरदारांच्या मनात एक भीती, धाक निर्माण झाला. आणि आपलं अस्तित्व टिकवायचं कसं ह्या विचाराने बादशाहने मराठ्यांकडं म्हणजेच बाजीराव पेशवे आणि शाहू छत्रपतींकडं विनंतीची याचना केली. आता मराठ्यांमध्ये एक वैचारिक आता चर्चा सुरू झालेली आहे. कारपर्यंत ज्या मुघल साम्राज्याविरुद्ध आम्ही संघर्ष केलेला आहे, आता त्या मुघल साम्राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारायची का नाही. आणि मग अशा वेळेस सगळे एकमतात आले की हिंदुस्थान हा जर अखंड टिकवायचा असेल आणि आज जरी मुघल साम्राज्य आज दुबळं झालेलं आहे, या परकीय अत्याचारी नादिरशाहला रोखण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नाही. अशा वेळेस आता पूर्वीसारखे मुघल बादशाह तेवढे धार्मिक आक्रमक राहिलेले नाहीत. मराठ्यांमुळे त्यांना एक प्रकारचं सर्व धर्मांविषयीची त्यांचं धोरण बदलावं लागलेलं आहे. हिंदूंवरचे अत्याचार थांबलेले आहेत. मराठे शक्तिशाली झाल्यामुळे भारतातल्या हिंदू धर्मस्थळांचा जीर्णोद्धार सुरू झालेला आहे. हिंदूंना एक रक्षणही झालेलं आहे. आणि मग अशा वेळेस परकीयांपासून भारतीयांचं आणि हिंदुस्थानचं रक्षण करणं, मुघल साम्राज्याचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, अशी जाणीव मराठ्यांमध्ये झाली. आणि त्या भूमिकेतून शाहू छत्रपतींच्या आज्ञेने बाजीराव पेशवे आता नादिरशाहच्या स्वारीला मुकाबला करण्यासाठी उत्तरेकडे. बाजीराव नर्मदेपर्यंत पोहोचले. ही बातमी नादिरशाहला समजली. तो चतुर होता, मुत्सद्दी होता, हुशार होता. त्याने आपल्या मनामध्ये एकच विचार केला, कारण की त्याला बाजीरावाची कीर्ती समजलेली की बाजीराव हा एक अजिंक्य योद्धा आहे. त्याच्याशी लढणं म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे. का बरं हा पण या संकटाला ओढवून घ्यायचं. आपला पहिला उद्देश हिंदुस्थानवर आक्रमण करून यापूर्वी ज्या शेकडो आक्रमकांनी हिंदुस्थानची प्रचंड लूट केलेली आहे तशी लूट आपण केलेली आहे. आपलं निम्म काम आता पूर्ण झालेलं आहे. आता हिंदुस्थानवर सत्ता प्रस्थापित करायची, तर ह्या क्षणाला आपल्याला ते शक्य नाही याची त्यांनी जाणीव झाली. आणि मग नादिरशाहने आपल्या मायदेशी जाण्याची तयारी सुरू केली. कारण की बाजीरावाशी संघर्ष करण्यापेक्षा आपल्याला मिळालेली ही प्रचंड लूट घेऊन आपण मायदेशी जाणं जास्त संयुक्तिक आहे. हा विचार घेऊन नादिरशाह मायदेशी निघाला. परंतु जाताना त्याने आपल्या बरोबर दिल्ली मधल्या आपल्या सर्व धर्म बांधवांच्या शेकडो हजारो स्त्रिया, असं म्हणतात की 15,000 तरुण स्त्रिया नादिरशाह आपल्या बरोबर घेतल्या.
हिंदुस्थान मधून जाताना 15 कोटी रुपयांची लूट, त्यामध्ये शहाजहान बादशाने बनवलेलं मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा हा देखील त्याने आपल्या बरोबर घेतला. आणि अशा पद्धतीने मराठे उत्तरेकडे येत आहेत ह्या बातमीमुळे हिंदुस्थानचं रक्षण झालं आणि हा परकीय आक्रमक आपला देश सोडून आपल्या मायभूमीकडे पळून गेला. आता प्रश्न, आता युद्धाचं काही त्यावेळेस उत्तरेकडे जाण्याचं कारण काही बाजीरावांना राहिलं नाही आणि ते पुन्हा मागं फिरले. परंतु दुर्दैवाने नर्मदेच्या तीरावर असताना रावेरखेडी येथे 28 एप्रिल 1740 या दिवशी वयाच्या फक्त 40व्या वर्षी बाजीरावांचं निधन. बाजीरावांच्या निधनानंतर फक्त वर्ष 6 महिन्यामध्ये चिमाजी अप्पा त्यांचे धाकटे बंधू की जे राम लक्ष्मणासारखी त्यांची जोडी होती, त्यांचं देखील अगदी 36व्या वर्षी निधन झालं. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाजीराव पेशव्यांचे थोरले सुपुत्र नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव यांनी पेशवा म्हणून मराठी राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळेस या नानासाहेबांना त्यांचे 2 हात म्हणून ओळखले जाणारे त्यांचे धाकटे चिरंजीव रघुनाथराव पेशवे आणि चिमाजी अप्पा पेशवे यांचे चिरंजीव सदाशिवराव भाऊ यांना त्यांनी आपले 2 हात बाहू मानलेलं होतं. आणि ह्या 3 तरुणांनी मराठी राज्याचं रक्षण करणं आणि त्याचं संवर्धन करण्याचं कार्य केलं. आणि अशा पद्धतीने मराठी आणखी राज्य विस्तार करतायत. हळूहळू मराठी राज्य विस्तारच चाललेला आहे. आता बघा की ज्या वेळेस नादिरशाह हिंदुस्थानवर चालून आला त्यावेळेस त्याने अफगाणिस्तान जिंकून घेतलं होतं आणि अफगाणिस्तान मधल्या हजारो तरुणांना गुलाम करून आपल्या बरोबर घेतलं. आणि त्या गुलामांचं सैन्य होतं नादिरशाह बरोबर. त्यामध्ये एक गुलाम होता, त्याचं नाव होतं मोहम्मद शाह अब्दाली. हा अब्दाली गुलाम म्हणून होता, परंतु अफगाणिस्तान मधल्या एका छोट्याशा जहागिरीचा एका सरदाराचा तो पुत्र होता. त्याने ह्या दिल्लीच्या स्वारीमध्ये दिल्लीचं आणि हिंदुस्थानचं स्वरूप बघितलं, इथली समृद्धता. एकूण अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवर त्याही काळामध्ये हिंदुस्थान म्हणजे दिल्ली ही सुवर्ण भारत होतं असं म्हटलं तर वावगं नाही. आणि अशा वेळेस हा गुलाम म्हणून तो अफगाणिस्तानमध्ये गेला आणि नादिर शहाच्या वतीने अफगाणिस्तानमध्ये एक सरदार मनसबदार म्हणून तो तिथं राहिलेला होता. पुढे 1748 साली 47 मध्ये एक घटना घडली की मराठ्यांचं वर्चस्व वाढतच चाललेलं आहे आणि नादिर शहाच्या डोक्यात आलं की पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करावं. बाजीराव नाही आता, या संधीचा फायदा घेऊन दिल्लीमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करावी. आणि या दृष्टिकोनातून नादिर शहाने हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली. हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली आणि त्याने एक खलिता मुघल बादशाला पाठवला. त्या खलित्यामध्ये तो काय म्हणतो फरमानामध्ये की मी दिल्लीवरून 1739 मध्ये जाताना मी तुला एक आज्ञा केली होती की दक्षिणेमधले काफर मराठे हे शिरजोर झालेले आहेत, तू त्यांच्यापासून इस्लामचं रक्षण कर आणि मुघल साम्राज्याचं रक्षण कर. परंतु तुला ते काही शक्य झालेलं नाही आणि ह्या मराठ्यांमुळे हिंदुस्थानातला आपला इस्लाम धर्म पुन्हा धोक्यात आलेला आहे आणि म्हणून मी इस्लामच्या रक्षणासाठी पुन्हा हिंदुस्थानात येणार आहे. हे फरमान दिल्लीच्या मुघल बादशाला मिळालं. ते वाचल्यानंतर त्याला कापरं भरलं की काय करावं, कारण की हा इस्लामचं रक्षण करण्यासाठी म्हणून येतोय, पण तो काही इस्लामचं रक्षण करणार नाही. हा आपली सत्ता घेणार आणि आपला विनाश करणार. आता काय करावं हा त्याच्यासमोर प्रश्न होता. पण त्या फरमानामध्ये नादिर शहाने काय लिहिलेलं होतं आणखी बघा. तो सांगतोय की मी दिल्लीत येणार नाही, तू घाबरण्याचं कारण नाही आहे. दिल्लीच्या दक्षिणेकडं ज्या मथुरेच्या टेकड्या आहेत
म्हणजे पंजाबमधून हरियाणामधून उत्तर भारताकडून मथुरेच्या त्या टेकड्यांमधून मी ग्वाल्हेरकडं आणि तिथून मी दख्खनमध्ये जाणारे मराठ्यांकडे. त्यामुळे तू तुझं सगळं लष्करी सामर्थ्य आणि तुझ्या सरदारांसह मला येऊन सामील हो, असं त्यात म्हटलेलं होतं. आता मुघल बादशाहाने आपला दरबार भरवला, महत्वाच्या मुत्सद्द्यांना त्यांच्या समोर हे फरमान ठेवलं. त्यावेळेस त्या सगळ्या मुत्सद्द्यांचं मत असं पडलं की नादिर शहावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, आपल्याला आपल्या लक्षणाची काहीतरी सिद्धता व्यवस्था करावी लागेल. पण त्यांच्यात चर्चा झाली की आपल्याकडे एवढं सामर्थ्य नाही की आपण नादिर शहाला रोखू देऊ. आणि मग आता करायचं काय? जर नादिर शहापासून आपलं रक्षण करायचं असेल तर पूर्वी ज्याप्रमाणे बाजीराव पेशवे आपल्या रक्षणासाठी निघालेला होता तसं मराठ्यांना आपल्याला आमंत्रित करावं लागेल. आणि मग त्यावेळेस तिथं दिल्लीमध्ये आपले हिंगणे, महादेवराव हिंगणे म्हणून पेशव्यांचे छत्रपतींचे वकील दिल्ली दरबारामध्ये होते. बादशाहने हिंगण्यांना बोलवलं आणि त्यांच्या समोर हे नादिरशाहचं फरमान ठेवलं. आणि त्या फरमानामध्ये त्यांनी सांगितलं की हे फरमानावरून नादिरशाह तुमच्या दख्खनवर स्वारी करून येणार आहे, तर तुमची भूमिका काय आणि तुमची तयारी काय असणार. हिंगण्यांनी काय सांगितलं समजून घ्या. महादेवराव हिंगणे हा एक सामान्य मुत्सद्दी आहे, तो सरदार नाहीये, योद्धा नाहीये, तो वकील आहे. पण त्याने जे उत्तर दिलं हे प्रत्येक मराठी माणसाने जाणून घ्यावं. हिंगण्यांनी सांगितलं की नादिर शहा जर दख्खनवर चालून येणार असेल तर काळजी करण्याचं बादशाला काही काम नाही, आम्ही त्याला निपटून टाकू. त्यावेळेस काय म्हटले हिंगणे, अहो या अगोदर आलमगीर स्वतः 27 वर्ष आमचं छोटस स्वराज्य जिंकण्यासाठी आले होते, परंतु त्यांना स्वराज्य जिंकता आलं नाही. शेवटी त्यांना त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःला गाडून घ्यावं लागलं किंवा समाप्त करून घ्यावं लागलं. मी तुम्हाला असा विश्वास देतो की नादिर शहा आमच्या दख्खनमध्ये मराठी राज्यावर चालून आला तर तो जिवंत परत जाणार नाही, इतका विश्वास आहे आमच्या एका मुत्सद्द्यामध्ये. परंतु मी तुम्हाला असं सुचवतो की तो आमच्यावर आल्यानंतर आम्ही त्याला संपू, पण तुमच्याकडे तो जर दिल्लीत आला तर आपली काय तयारी आहे. आणि मग बादशाह त्याला आपलं सत्य स्वरूप सांगावं लागलं की तुम्ही आमच्या रक्षणासाठी काय करणार. आणि मग त्याप्रमाणे हिंगण्यांनी शाहू छत्रपती आणि नानासाहेब पेशव्यांना आपली पत्र पाठवली, बादशाहचं फरमान पाठवलं आणि नानासाहेबांनी बादशाहला वचननामा दिला की होय मी आणि मराठे आम्ही दिल्लीच्या रक्षणासाठी निश्चित येऊ परकीयांविरुद्ध लढायला. आणि पुढे 1746 मध्ये नानासाहेब पेशवे स्वतः दिल्लीमध्ये गेले होते. बादशाहने त्याचा मोठा सन्मान केला होता आणि त्यांच्याकडून त्यांनी वचनही घेतलेलं होतं की ज्यावेळेस मुघल सल्तनत संकटात सापडेल परकीयांविरुद्ध त्यावेळेस आम्ही तुमचं रक्षण करू. त्या दिलेल्या वचनाप्रमाणे नानासाहेबांनी त्यांना अभय दिलं. परंतु त्याच वेळेस काय घडलं की नादिर शहा विरुद्ध इराणमध्ये मोठं बंड झालं, नादिर शहा मारला गेला. नादिर शहा मारला गेला ह्याची बातमी अफगाणिस्तानमध्ये मोहम्मद शाह अब्दालीला समजली आणि त्या क्षणी त्याने स्वतःला अफगाणिस्तानचा बादशाह घोषित केलं आणि त्याने असं जाहीर केलं की आपण अफगाणिस्तान इराणच्या गुलामीतून मुक्त झालेलो आहोत आणि मी आता अफगाणिस्तानचा सुलतान किंवा बादशाह झालेलो आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली. परंतु आता त्याला नवं राज्य चालवायचं होतं. अफगाणिस्तान तुम्हाला माहिती आहे अतिशय तसा बंजर आहे. आपल्याला आज मोठं लष्कर उभं करावं लागेल, त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. आणि याच जाणीवेतून अब्दालीच्या मनात विषय आला की आपण हिंदुस्थानवर आक्रमण करून जावं. त्याने हिंदुस्थान पाहिलं होतं, त्या मोहिमेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्याच्या मनात आलं
की आपल्याला दिल्ली सहज जिंकून घेता येईल. आणि अशा पद्धतीने 1748 साली स्वतः मोहम्मद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा बादशहा म्हणून हिंदुस्थानवर चालवला. त्यावेळेस त्याने सहजरित्या खैबर खिंड पर्यंत आला. खैबर खिंडीतून आल्यानंतर त्याने तिकडून पंजाब पेशावर जिंकून लाहोरला आला आणि लाहोर जिंकून घेतलं. मीर मन्नू म्हणून त्यावेळेस मुघल बादशाहचा उत्तर हिंदुस्थानचा सुभेदार होता, पंजाबचा सुभेदार होता. या मीर मन्नूने अब्दालीला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयश आलं. तो मारला गेला आणि अब्दालीने लाहोर जिंकलं, सहजरित्या जिंकलं. लाहोर जिंकून तो आता दिल्लीकडे निघाला. त्यावेळेस बघा की हे सगळे जे जुवाब आणि अंतर्विधी मधले जे अफगाण मुसलमान आहे, म्हणजे बंगश, रोहिले आणि पठाण, ह्या तीन समाजाने की जे मूळचे अफगाण वंशाचे आहेत, त्यांनी अब्दालीचं स्वागत करायचं ठरवलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे अब्दाली लाहोर पासून दिल्लीपर्यंत येऊ शकला. अब्दाली दिल्लीच्या प्रांगणात आला. दिलेल्या वचनाप्रमाणे 15,000 मराठ्यांचं सैन्य हे त्याच्याशी संघर्ष करत राहिलं, परंतु मुघल साम्राज्यातलं कुठलेही सरदार सैनिक बादशाहच्या मदतीला आले नाहीत. आणि शेवटी अब्दालीने 1748 मध्ये पहिल्यांदा सीमेपर्यंत तो आला. दिल्ली जिंकू शकला नाही आणि दिल्लीच्या सीमेवर असतानाच त्याच्या लक्षात आलं की आपल्याला दिल्लीत विजय मिळेल का नाही. आता आपण लाहोर तर जिंकलेलं आहे, एकदम दिल्लीपर्यंत जाणं धोक्याचं आहे. हा विचार करून तो त्यावेळेस दिल्लीचा जो वजीर होता कमरुद्दीन खान, हा त्याला विरोध करायला गेला होता आणि मिरपूर जवळ युद्ध झालं. त्या युद्धामध्ये दोघांचीही म्हणजे निर्णायक कुठला युद्ध विजय मिळाला नाही आणि अब्दालीला कुठेतरी मनामध्ये शंका येत होती आणि मग त्यांनी तिथं माघार घेतली आणि तो पुन्हा अफगाणिस्तानकडे गेला. परंतु जाताना त्यांनी लाहोरमध्ये आपली सत्ता प्रस्थापित, म्हणजे पंजाब, सिंध आणि मुलतान हे तीन परगणे त्याने आपल्या ताब्यात आपल्या अफगाणिस्तानच्या राज्याला जोडलेले आणि पुन्हा तयारीनिशी येण्याची त्यांनी एक निर्धार केलेला होता. आणि अशा पद्धतीने 48 साली हिंदुस्थानातून परत माघारी गेलेला अब्दाली पुन्हा 51 साली हिंदुस्थानवर जय्यत तयारीनिशी एका आत्मविश्वासाने चालून आला. पुन्हा तसंच घडलं. अफगाण इथल्या सरदारांनी त्याला मदत केली. त्यामध्ये नजीब खान रोहिला, मोहम्मद खान बंगश, त्यानंतर रहमत खान वगैरे हे जे उत्तरेकडचे जे होते त्यांनी मदत केली. परंतु त्यावेळेस इतर जी मंडळी होती मुघल बादशाहचे सरदार, यातले बरेचसे तटस्थ राहिले. निजाम, प्रामुख्याने निजाम आणि सवाई जयसिंग हे तटस्थ राहिले. म्हणजे राजपुतांची मुघलांना साथ मिळाली नाही आणि त्यावेळेस निजामासारखा सगळ्यात शक्तिशाली तोही तटस्थ राहिला आणि त्याचा परिणाम अब्दालीने दिल्ली जिंकून घेतली. दिल्ली जिंकून घेतली आणि दिल्लीमध्ये थोडीफार लूट केली आणि तो दिल्लीपर्यंत आला. दिल्ली त्यांनी जिंकून घेतली, परंतु दिल्लीत त्याला त्यावेळेस असं वाटलं नाही की आपण दिल्लीमध्ये पूर्ण नियंत्रण मिळवू, एवढं आपली ताकद नाही. आणि 48 साली त्यानंतर तो 51 साली पुन्हा त्याने लाहोर पर्यंतचं राज्य स्थिर स्वरूपात आपल्या ताब्यात ठेवणं याची तयारी करण्यासाठी पुन्हा तो लाहोरकडे गेला. परंतु हे घडत असताना दिल्लीत अब्दाली येतोय हे कळाल्यानंतर मराठ्यांचं सैन्य दिल्लीच्या रुखाने निघालेलं होतं. अब्दाली परत फिरला आणि मराठे दिल्लीत जाऊन पोहोचले. त्यावेळेस शिंदे होळकर मराठी सैन्याचं नेतृत्व करत होते. त्यांनी बादशाहची भेट घेतली आणि बादशाहने त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याशी कायमस्वरूपी तह करायचा आहे, कारण की अब्दालीचं हे आक्रमण इथेच थांबणार नाही, ते सातत्याने होणार आहे
आणि त्यासाठी आम्हाला तुमचं कायमस्वरूपी सहकार्य हवं. आणि मग यातून हे सहकार्य कशा पद्धतीने असावं आणि यातून मराठे आणि त्यावेळेचा अहमदशाह बादशाह, त्यामध्ये बघा मुघल बादशाह ही अहमदशाह आहे आणि अब्दाली त्याचंही नाव अहमदशाह अब्दाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये अनेक गैरसमज होतात की मुघल बादशाह अहमदशाह आणि अफगाणिस्तानचा बादशाह तो अहमदशाह अब्दाली आहे. तर त्यावेळेस दिल्लीचा बादशाह अहमदशाह याने शिंदे होळकरांच्या मध्यस्थीने मराठी राज्याशी तह केला, त्याला अहमदी तह म्हणतात. तो कनौज मध्ये घडलेला आहे. या तहाचं काय महत्व आहे मराठ्यांच्या दृष्टीने, तर या तहा अन्वये मराठ्यांनी अब्दालीच्या आक्रमणापासून किंवा कुठल्याही परकीय आक्रमणापासून, मग ते इंग्रज असतील किंवा इतर कोणतेही सक्षम मुघल साम्राज्याच्या बाहेरचे जे कोणी शत्रू आहेत किंवा मुघल साम्राज्यातला जो कोण बंडखोर सरदार आहे, म्हणजे राजपूत असतील, जाट असतील, यांच्यापासून मुघल साम्राज्याचं रक्षण करणं आणि या बदल्यात मुघल साम्राज्याची म्हणजे 1719 मध्ये आपल्याला दख्खनच्या 6 सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मिळाला होता. या 1752च्या अहमदी तहानुसार मुघल साम्राज्याच्या संपूर्ण हिंदुस्थानच्या साम्राज्याची, म्हणजे ज्याच्यात काबूल आणि कंधार हे दोन्ही परगणे आहेत असं गृहीत धरलेलं आहे, त्या संपूर्ण हिंदुस्थानच्या मुघल साम्राज्याची चौथाई आणि सरदेशमुखी घेण्याचा अधिकार मराठ्यांना बादशहाने दिलेला आहे. आणि याचबरोबर आणखी 2 गोष्टी आहे की अजमेर सुभा आणि आग्रा सुभा हे 2 सुभे बादशाहाने मराठ्यांना दिलेले आहे. आता तुमच्या मनात म्हणजे प्रश्न आला असेल, आग्रा सुभा? होय, अजमेर आणि आग्रा की ज्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आपल्या वाढदिवसाला आमंत्रित करून त्यांना अपमानित केलं आणि आग्र्यामध्ये कैदेत टाकलं, त्याच आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये लाल किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात आला आणि 1752 पासून अनेक दशक आग्र्याचा किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात. हे मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या अपमानाचा हा बदला घेतलेला आहे आणि आग्र्याचा किल्ला अनेक दशक मराठ्यांच्या ताब्यात होता आणि त्या किल्ल्यावर मुघलांच्या निशाणाबरोबर मराठ्यांचं भगवं निशाण शिवाजी महाराजांचा जरी पटका फडकवण्याचा मराठ्यांना अधिकार प्राप्त झाला. आणि अशा पद्धतीने मराठ्यांनी 1752 मध्ये फार अपूर्व असं यश मिळवलेलं आहे आणि त्यांनी हे वचनही दिलेलं आहे की आम्ही मुघल साम्राज्याचं आणि हिंदुस्थानचं परकीयांपासून रक्षण. पुढे हे अब्दालीला समजलेलंच आहे, हे सगळं कळतंय अब्दालीला. आणि मग अब्दाली आणि त्याचा हिंदुस्थानातला हस्तक नजीब खान रोहिला आणि मौलवी कुतुबशहा हा चिडलेला आहे. त्याला असं वाटायला लागलं की आता हे मुघल साम्राज्य इस्लामसाठी योग्य नाही, आपल्याला अफगाणांचंच राज्य आता आवश्यक आहे, अब्दालीचंच राज्य आमच्यासाठी आवश्यक आहे. आणि या भूमिकेतून पुन्हा अब्दालीला आमंत्रित केलं गेलं आणि त्यातून 1755 मध्ये अब्दाली निघाला. तो परत पहिल्याप्रमाणे तो तिथून खैबर खिंड, लाहोर, मुलतान, सिंध करत करत तो दिल्लीकडे आला. दिल्लीमध्ये ठरलेल्या वचनाप्रमाणे 25,000 मराठ्यांचं सैन्य अब्दालीला रोखण्याचा प्रयत्न करतायत. पण एकटे मराठी तरी किती लढणार? बादशाहचं सगळं सैन्य फितूर झालेलं आहे आणि सर्व सरदार मनसबदार स्वतःच्या जहागिरीच्या रक्षणासाठी हे त्यावेळेस ह्या युद्धापासून, या संघर्षापासून अलिप्त झालेले आहेत. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत अब्दालीने दिल्ली जिंकली आणि दिल्ली जिंकल्यानंतर अब्दालीने आपलं पहिलं स्वरूप दाखवायला, ज्याप्रमाणे नादिर शहाने दिल्लीमध्ये आपलं स्वरूप दाखवलं तसंच अब्दालीने दाखवायला सुरुवात. इस्लामचं रक्षण करणारा अब्दाली आता तिथल्या मुस्लिम सर्व सरदारांवर एक फार मोठं संकट वाटायला लागलेलं आहे. त्यांनी मुघल बादशाहचा खजिना खणून काढला, त्याने सर्व दिल्लीतल्या मनसबदारांची घरं लुटली, त्यांची घरं खणून काढली,
तरी देखील त्याला लूट मिळत नाही म्हटल्यानंतर अब्दालीने दिल्लीमध्ये कत्लेआम जाहीर केला. 3 दिवस हिंदू मुसलमान सरदारांची कत्तल झाली. संपूर्ण दिल्लीच्या रस्त्यावर स्त्रियांवर अत्याचार झाले. हाच अब्दाली त्याने पुन्हा मथुरेवर आक्रमण केलं. काही अयोध्येकडे काशीकडे सैन्य पाठवलं, त्यांनी अत्याचार केले. हे सगळं घडतंय. मराठे आता हे समजल्याबरोबर आता नानासाहेब पेशव्यांनी की आपल्या वचनाप्रमाणे आपल्याला ताबडतोब दिल्लीला जायला पाहिजे आणि जवळजवळ लाखाच्या जवळपास म्हणजे जाताना 50,000 आणि मार्गावर जे काही मराठ्यांची जहागिरी होत्या, राज्य होती, माळवा बुंदेलखंड मध्ये आणि गुजरात मधले सगळे सरदार एकत्र झाले आणि रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीमध्ये आले. आता बघा परत तेच गोष्ट की अब्दालीने विचार केला की मराठ्यांविरुद्ध आपल्याला यश किती मिळेल ना मिळेल, आणि मग त्यांनी पहिलं काय केलं असेल तर आपल्या बरोबर दिल्लीची मिळवलेली लूट आपल्या बरोबर घेतली आणि तो आपल्या बरोबर 5,000 सैन्य घेतलं अब्दालीने आणि तो तिथून सरहिंद, लाहोर आणि अफगाणिस्तानकडे निघाला. पण जाताना यावेळेस त्यांनी काय केलं, आपल्या बरोबर आणलेलं 60,000 स्वतःचं अफगाण सैन्य आणि 40,000 इथल्या अफगाण म्हणजे रोहिले, बंगश, नजीब खान ह्या सगळ्यांची पठाण ह्या सगळ्यांचं सैन्य त्यांनी आपल्या बरोबर 60,000 सैन्य दिल्लीच्या रक्षणासाठी आपला मुलगा तैमूर शहा याच्याकडं या सगळ्या सैन्याचं नेतृत्व दिलं. नजीब खानाला दिल्लीच्या लाल किल्ल्याचं किल्लेदार केलं, त्याचा कारभारी केलं प्रमुख, आणि त्याच्या ताब्यात हात देऊन तो उत्तरेकडे निघाला. आता तो तिकडं रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, त्यावेळेस दत्ताजी शिंदे, त्यानंतर महाजी शिंदे त्यावेळेस अगदी लहान होते, तुकोजी होळकर, मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, ही सगळी, यशवंतराव पवार, ही सगळी मंडळी दिल्लीत गेली आणि त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला. आपल्याला आश्चर्य वाटेल, फक्त 14 दिवसामध्ये मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला अफगाणांचा पराभव करून जिंकला. आणि त्याचबरोबर त्यांनी आग्रा जिंकून घेतलं, कारण की दरम्यानच्या काळामध्ये आग्रा देखील अफगाणांनी जिंकून घेतलेलं होतं. आग्र्याचा किल्ला जिंकून घेतला, दिल्ली जिंकून घेतली. तिथून हा तैमूर शहा आणि नजीब खान रोहिला, नाजाबत खान, त्यावेळेस खरं सांगायचं तर तैमूर शहा सरहिंदला पळून गेला आणि माघ किल्ला जिंकण्याची जबाबदारी नजीब खानावर होती. आणि इकडं मराठे आता त्या तैमूर शहाचा पाठलाग करत सरहिंदकडे निघाले. मराठ्यांनी अफगाणांचा पराभव करून सरहिंद जिंकून घेतलं. तिथून तैमूर शहा लाहोरला गेला. मराठे लाहोरकडे निघालेले आहेत आणि लाहोरमध्ये तैमूर शहा पोहोचलेला होता. लाहोरचा किल्ला ही मुघलांची उत्तर हिंदुस्थानची राजधानी होती, उपराजधानी त्यांची. दिल्लीच्या खालोखाल लाहोर ही त्यांची राजधानी. लाहोरचा किल्ला फार प्रचंड मोठा, म्हणजे शनिवारवाडीचे 10 पट मोठा असा तो लाहोरचा किल्ला. त्या किल्ल्यावर 300 तोफा होत्या. एवढी जय्यत तयारी असताना तैमूर शहा ज्यावेळेस मराठे येऊन, फक्त मराठे 17,000 मराठे घोडदौड करत, बरोबर तोफखाना नाही, आणि अशा परिस्थितीत मराठे लाहोरच्या किल्ल्याला येऊन आता काही तासात पोहोचणार हे कळाल्यानंतर तैमूर शहाने काय करावं, मध्यरात्रीच्या सुमाराला लाहोरच्या नदीवर त्यांनी जे अफगाणिस्तानमधून येताना जे पूल बांधलेले होते, त्या लाहोरच्या नदीवरच्या पुलावरून आपल्या बरोबर फक्त 5,000 सैन्य घेतलं आणि 40,000 अफगाणांचं सैन्य लाहोरच्या किल्ल्याच्या रक्षणासाठी ठेवलेलं आहे. आपल्या बरोबर 5,000 सैन्य घेतलं मध्यरात्रीच्या सुमाराला आणि तैमूर शहा त्या नावांच्या पुलावरून नदी ओलांडून पलीकडे गेला आणि त्याने ते नावांचे पूल काढून घेतले आणि अशा पद्धतीने तो पेशावरकडं आणि अटककडं पळून गेला. तो आपल्या मायभूमीकडे पळून गेला, एक एक नदी पार करत आणि ते नावांचे पूल. मराठ्यांना ज्यावेळेस पहाटेच्या सकाळच्या सूर्योदयाच्या वेळेस मराठे येऊन लाहोरच्या किल्ल्याला भिडलेले आहेत आणि त्यांनी एका पाठोपाठ हल्ले करायला सुरुवात केली. हे बघितल्यानंतर जवळजवळ
30-40 हजार अफगाणांचं सैन्य इतकं भयभीत झालेलं आहे की त्यांच्यामध्ये मराठ्यांविरुद्ध लढण्याचं सामर्थ्यच राहिलेलं नाही. आणि त्यांनी मराठ्यांशी संघर्ष टाळून त्याच दिवशी अगदी किरकोळ चकमक झाली आणि अफगाणांनी लाहोरच्या किल्ल्यावर शरणागतीचं पांढरं निशाण फडकवलं. आणि आश्चर्याची गोष्ट, ते शरण आले आणि मराठ्यांनी वाजत गाजत वाद्याच्या दुदंबीमध्ये मराठे लाहोरचा किल्ला आपल्या ताब्यात घेतलाय. आणि या सगळ्या अफगाणांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. त्यांनी जीवन मागितलं. त्यातले कित्येक सरदार मराठ्यांना येऊन मिळाले की तुम्हीच आता आम्हाला सेवेत घ्या आमचा, आणि कित्येक सैन्य पळून गेलं. ते सगळ्या पंजाबमध्ये विभागलं आणि 4-5 हजार अफगाणांचं सैन्य हे मराठ्यांकडे नोकरी मागितली. आता त्यामध्ये मजेशीर गोष्ट की अब्दालीचा एक पुतण्या आहे. कारण की अब्दालीचा मोठा भाऊ हा त्या छोट्याशा जहागिरीचा खरा मुख्य सरदार होता. अब्दालीने आपल्या भावाची हत्या केलेली होती आणि ते राज्य गिळंकृत केलेलं होतं. त्याची चीड अब्दालीच्या पुतण्याच्या मनात होती आणि त्याने त्यावेळेस रघुनाथराव पेशव्याला लाहोरमध्ये सांगितलं की माझ्या वडिलांचा खून करून माझ्या चुलता अब्दालीने हे आमचं राज्य मिळवलेलं आहे, तर तुम्ही जर मला अफगाणिस्तानचं राज्य मिळवून देणार असाल तर मी तुम्हाला शरण यायला भाग आहे. काय घडतंय बघा इतिहासात, हे इतिहास आम्हाला सांगितलं नाही. त्यावेळेस मग रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी लाहोर जिंकलं. त्यावेळेस दिवाळीचा सण होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1,00,000 दिव्यांचा दीपोत्सव आम्ही लाहोरच्या किल्ल्यामध्ये केलेला आहे. लाहोरवर आम्ही दिवाळी साजरी केली आणि मराठ्यांनी विजयोत्सव साजरा केला. आणि दरम्यान त्या काही काळ आम्हाला नावांचे पूल बांधायला लागणार होते. जवळजवळ 2 ते 3 महिने नावांचे पूल बांधून आम्हाला अफगाणांच्याकडे स्वारी करायला जावं लागणार होतं. आणि त्याप्रमाणे नावांचे पूल बांधण्याची तयारी चालू होती. आणि इकडं रघुनाथराव स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी त्या काळामध्ये सिंध म्हणजे कराची पर्यंतचा अफगाणांनी जिंकलेला प्रदेश सगळा मुक्त केला. आणि आज आपण ज्याला हरियाणा म्हणतो, पंजाबचा जो पूर्वेकडचा जो पंजाब आहे, ज्याला आपण हरियाणा म्हणतो, तो सगळा हरियाणा आणि पंजाब म्हणजे अमृतसर वगैरे, की जिथं अब्दालीने जाताना सुवर्ण मंदिरावर हल्ला केला होता, तिथं 1 सहस्र गायी कापल्या होत्या आणि तिथलं ते पवित्र जल शापित केलेलं होतं, अपवित्र केलेलं होतं. मराठ्यांनी सुवर्ण मंदिर, तिथल्या जो आलासिंग जाट, त्या सगळ्या शिखांना एकत्र केलं आणि मराठ्यांनी शिखांचं रक्षण केलेलं आहे, तिथल्या मुसलमानांचं रक्षण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मराठे लाहोरमध्ये मोठा विजय साजरा करतायत. आणि ज्यावेळेस नावांचे पूल बांधले आणि आता मराठ्यांचं सैन्य हे अफगाणकडे निघालेलं आहे. मराठ्यांनी त्यावेळेस पेशावर जिंकलं आणि साबाजी शिंदे, तुकोजी होळकर ही मंडळी आता अटककडे निघालेली आहे. अफगाणिस्तान मधून येताना तुम्हाला खैबर खिंडीतून खाली उतरल्यानंतर सिंधू नदी लागते. त्या सिंधू नदीची एक उपनदी आहे अटक नावाची, की जी अटकच्या किल्ल्याजवळ सिंधू नदीला येऊन मिळते. तिथे हा अटकचा किल्ला हिंदुस्थानच्या भूमीवरचा पहिला किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. 1758च्या सप्टेंबर महिन्यामध्ये मराठ्यांनी अटकचा किल्ला जिंकून घेतला. एक प्रकारे शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार झालं.